शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याचा कालावधी 2 तासांनी कमी केल्यानं पिकांना पुरेसं पाणी देता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। या पार्श्वभूमीवर रुई, चंदूर, अब्दुल्लाट, लाटवाडी, शिवनाकवाडी, शिरदवाड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंधील यांना घेराव घातला। पूर्वीप्रमाणे शेतीसाठी सलग 8 तास वीज पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। महावितरणनं शेतीसाठी रोज 6 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे वाढत्या उन्हामुळे पिकाला पाण्याची गरज वाढली असून 2 तास वीज कपात केल्यामुळे शेतीचं नियोजन कोलमडलं आहे। त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज रुई, चंदूर, अब्दुल्लाट, लाटवाडी, शिवनाकवाडी, शिरदवाड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंधील आणि उपकार्यकारी अभियंता वैभव चौगुले यांना घेराव घातला। पूर्वीप्रमाणे नियमित 8 तास वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनावेळी आमदार राहुल आवाडे यांच्यासह आप्पा पाटील, सुरेश शेडबाळे, दादा सांगावे, सुभाष परीट, एस के पाटील, प्रीतम पाटील, शांतीनाथ मगदूम, रमेश पाटील, रावसाहेब पाटील, सामगोंडा पाटील, रमेश शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।